धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मी कराडला तात्काळ अटक करा. लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी. 1 जानेवारीला चक्का जाम आंदोलनाचा इशारा. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा. आमच्यावर आलेली वेळ इतर कोणावरही येऊ नये. संतोष देशमुखांची मुलगी भावूक. बेड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ. हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप. बेड सरपंच हत्येनंतर धाराशिव उरणमधील सरपंचही दहशतीत. रायगडच्या उरण तालुक्यात गावगुंडाचा सरपंचावर हल्ला, तर तुळजापुरातील मेसाई जवळका गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. 2 चिमुकल्यांवरील अत्याचार आणि हत्येतील पीडितेच्या कुटुंबियांचं उपोषण मागे. आरोपी अजय दास याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार झाल्याची चर्चा. मुंबईतील काही भागात हवा वाईट ते अतिवाईट श्रेणीत. AQI 299 वर. नवी मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 128 वर. ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी. वाशिम, जळगाव, अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, तर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचा इशारा. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मान्यवरांची आदरांजली. पंतप्रधान मोदींसह अमित शहा, नड्डा, सोनिया गांधी, राहुल गांधींकडून सिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. 26/11 हल्ल्यातील गुन्हेगार आणि लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू. पाकिस्तानातील लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती.